Hello students, welcome to all of you. Today is the 35th day of our bridge course and today we see the unit circle and the subunit is properties of chord of circle. Competency statements are to understand the properties of chord of circle and make use of them. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 तासिकेमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड अभ्यासलेले आहेत. त्यावरती डिपेंड या ठिकाणी एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. पहा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स ऑफ सर्कल, सर्कलच्या कॉर्डच्या प्रॉपर्टीज पहा, अभ्यासलेली प्रॉपर्टी आहे, आपण ती या ठिकाणी रिवाइज करणार आहोत. काय आहे प्रॉपर्टी? तर थेरम आहे. थेरम नंबर फर्स्ट, अ परपेंडिक्युलर ड्रॉन from the center of the circle on the chord bisect that chord. अभ्यासलेली आहे बाय प्रॉपर्टी. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड वरती, कॉर्ड ए बी आहे या ठिकाणी आणि ओ हा सेंटर आहे आणि या ओ या सेंटर पासून कॉर्ड ए बी वरती जी काही परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय आपण, हिअर ओ पी इज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर to the chord AB and then that perpendicular bisect that chord. तर त्यावेळेस ती जी काही परपेंडिक्युलर ड्रॉ करतो सेंटर पासून त्या कॉर्डवरती, ती कॉर्ड काय, ती परपेंडिक्युलर काय करतो, त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे दोन समान भाग करतो. ओके, हिअर ओ पी इज परपेंडिक्युलर टू ए बी, ओ पी इज परपेंडिक्युलर टू ए बी and therefore that OP bisect that chord AB, means that distance EP is equal to distance PB. Okay, segment AP is congruent to segment BP, segment AP is congruent to segment BP. नंतर त्याचा कॉन्व्हर्स पार्ट आहे, म्हणजेच हाच रिझल्ट आहे, फक्त त्याचा या ठिकाणी जे हे आहे का, जे म्हणजे काय, द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल and the midpoint of chord is perpendicular to the chord. पहा या ठिकाणी सेगमेंट जॉईनिंग द सेंटर, सर्कलचा सेंटर आणि कॉर्डचा मिड पॉईंट, येतं लक्षामध्ये येईल. कॉर्ड ए बी इज द कॉर्ड अँड पी इज द मिड पॉईंट ऑफ कॉर्ड ए बी अँड ओ इज द सेंटर, आणि सेंटर आणि कॉर्डचा मिड पॉईंट याला जॉईन करणार जी काही लाईन सेगमेंट ओ पी आहे ती कशी असते, दॅट इज द परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. त्या कॉर्डला काय असते, परपेंडिक्युलर असते. रिझल्ट हाच आहे, फक्त या ठिकाणी उलटा करून या ठिकाणी दिलेला आहे, कॉन्व्हर्स रिझल्ट आहे. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू दॅट कॉर्ड. सेंटर आणि कॉर्डचा मिड पॉईंट यांना जॉईन करणारी जी काही लाईन सेगमेंट आहे ती त्या कॉर्डला काय असते, परपेंडिक्युलर असते. हिअर ओ पी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी and if point P and midpoint of line segment, if point P is the midpoint of line segment AB and O is the center, then the segment joining that OP is perpendicular to the chord AB. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत. कॉन्ग्रंट कॉर्डच्या प्रॉपर्टीज आहेत, काय आहेत त्या? कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील तर त्या सेंटरपासून इक्विडिस्टन्सवरती असतात. पहा या ठिकाणी दोन कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत, ई बी आणि सी डी, या दोन कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत. हिअर कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड सी डी, कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड सी डी. आणि मग या ज्या काही कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत त्या सेंटरपासून इक्विडिस्टन्सवरती असतात. मग डिस्टन्स फाइंड आउट करायचं म्हणजे या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे बा. ओ पी इज परपेंडिक्युलर टू ए बी आहे, म्हणजे ओ पी जी आहे ती ए बीला परपेंडिक्युलर आहे. त्याचबरोबर ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू सी क्यू आहे, ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू काय, सी क्यू. म्हणजे कॉर्ड ए बीचं सेंटरपासूनचं डिस्टन्स काय झालं आहे, ओ पी झालं आहे, आणि कॉर्ड सी डीचं सेंटरपासूनचं डिस्टन्स काय झालं आहे, ओ क्यू झालं आहे. आणि ज्यावेळेस या कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी कॉन्ग्रंट असतात, म्हणजे इफ कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड सी डी, देन दॅट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. तर त्यावेळेस ते सेंटरपासून इक्विडिस्टन्सवरती असतात, म्हणजे त्या ठिकाणी डिस्टन्स ओ पी
आणि डिस्टन्स ओ क्यू, म्हणजे त्या दोन कॉर्डचं सेंटरपासूनचं डिस्टन्स हे देखील काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच ओ पी इक्वल टू ओ क्यू. हे जे काही ओ पी असणार आहे ते ओ क्यूशी इक्वल असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स ऑफ द कॉन्ग्रंट कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज सेम. त्याचा कॉन्व्हर्स रिझल्ट देखील आहे. म्हणजेच हाच रिझल्ट या ठिकाणी उलटा करून दिलेला आहे. कॉन्व्हर्स रिझल्ट आहे. कसा आहे तो, का जर कॉर्ड्स या सेंटरपासून इक्वी डिस्टन्सवरती जर असतील तर त्या कॉर्ड काय असतात, कॉन्ग्रंट असतात. इफ द कॉर्ड्स आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल देन दॅट आर कॉन्ग्रंट. या ठिकाणी इफ ओ पी इक्वल टू ओ क्यू, आता या ठिकाणी ओ पी डिस्टन्स आणि ओ क्यू डिस्टन्स हे जर सेम असेल, म्हणजे त्या ठिकाणी दोन कॉर्डचं सेंटरपासूनचं डिस्टन्स ओ पी आणि ओ क्यू जर सेम असेल तर त्यावेळेस त्या दोन कॉर्ड देखील कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच कॉर्ड ई बी आणि कॉर्ड सी डी या काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. म्हणजेच इफ ओ पी इक्वल टू ओ क्यू देन कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड सी डी. अतिशय महत्त्वाचे रिझल्ट आहेत पहा. हे दोनही रिझल्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जे आहे 10th स्टँडर्डमध्ये देखील हे दोन्ही रिझल्ट खूप महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे सिंपल रिझल्ट आपण मागील 2 तासिकेमध्ये जे अभ्यासलेले आहेत आणि आपल्याला त्यावरती डिपेंड एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व करायचे. पहा काय आहे, इफ अ सर्कल विथ सेंटर 20 सेंटीमीटर. सर्कल आहे आणि त्याचं रेडियस आहे, इफ इन सर्कल विथ रेडियस 20 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस काय आहे, 20 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी एक रफ फिगर तुम्ही ड्रॉ करू शकता जे इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी. सर्कलची रेडियस 20 सेंटीमीटर आहे. कॉर्ड सी डी आहे आणि तो कॉर्ड सी डी कसा आहे, विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. कॉर्ड सी डी आहे आणि त्या कॉर्ड सी डीचं सेंटरपासूनचं डिस्टन्स किती आहे, 12 सेंटीमीटर आहे. आणि त्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. एक्झाम्पल व्यवस्थित रीड करून पहिले सर्वप्रथम तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि समजून घेतल्यानंतर फिगरमध्ये ते सबस्टिट्यूट करायचं आहे दिलेल्या व्हॅल्यू आणि त्यावरनं काय विचारलं आहे ते समजून घ्यायचं आहे. पहा आता सर्कल आहे म्हणजे एक सर्कल काढलं, त्याचं सेंटर ओ आहे. त्यानंतर कॉर्ड आहे सी डी, कॉर्ड सी डी काढलं आहे आपण. ओके, हिअर कॉर्ड सी डी आणि त्या कॉर्ड सी डीचं डिस्टन्स आहे सेंटरपासूनचं 12 सेंटीमीटर आहे. मग डिस्टन्स आहे म्हटल्यानंतर डिस्टन्स हे नेहमी परपेंडिक्युलर असतं. त्यामुळे या ठिकाणी ओ या सेंटरपासून परपेंडिक्युलर काढलं आहे आपण कॉर्ड सी डीवरती. त्याला नाव दिलं आहे पी, नाव दिलं आहे पॉईंटला. म्हणजे ओ पी हा परपेंडिक्युलर काढला आहे कॉर्ड सी डीवरती. आणि मग हे जे काही ओ पी डिस्टन्स आहे ते ओ पी डिस्टन्स किती आहे, 12 सेंटीमीटर आहे. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर इज 12 सेंटीमीटर इज गिवन. त्यामुळे ओ पी डिस्टन्स किती आहे, 12 सेंटीमीटर. त्यामुळे ओ पी इज 12. या ठिकाणी 12 व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही. त्यानंतर आता ओ आणि डी हे जॉईन करून घेऊया आपण. ओ आणि डी काय करून घेऊ, जॉईन करून घेऊ. कारण ती रेडियस आहे, बरोबर. इट इज द रेडियस ऑफ सर्कल. का बरं जॉईन केलं आहे, कारण आपल्याला ट्रँगल कंप्लीट करायचा आहे बा. ट्रँगल ओ पी डी हा कंप्लीट केला आहे आपण ओ डी जॉईन करून. आणि ओ डी म्हणजे तुम्हाला माहीत आहे, ओ डी डिस्टन्स माहिती आहे किती आहे ती, दॅट इज नथिंग बट द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे ते 20 सेंटीमीटर आहे. त्यामुळे ओ डीची व्हॅल्यू देखील आहे तुम्हाला 20 सेंटीमीटर आहे. ओ पी देखील आहे 12 सेंटीमीटर आहे. मग या ठिकाणी ओ पी इज परपेंडिक्युलर टू सी डी आहे, ओ डी इज 20 सेंटीमीटर, ओ पी इज 12 सेंटीमीटर. आणि मग जो ट्रँगल तयार झाला आहे तुमचा, कुठला ट्रँगल, ट्रँगल ओ पी डी. हा जो काही ट्रँगल ओ पी डी आहे, या ओ पी डी ट्रँगलमध्ये दोन व्हॅल्यू माहीत आहेत तुम्हाला, ओ पी माहीत आहे आणि ओ डी माहीत आहे. पायथागोरस थेरम यूज करून तुम्ही जे काही साईड आहे रिमेनिंग साईड पी डी, ती पी डी साईड तुम्ही फाइंड आउट करू शकता. मग इन ट्रँगल ओ पी डी which is the right angle triangle and using that Pythagoras theorem in this triangle we get Pythagoras theorem. जर या ठिकाणी यूज केला तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला, ओ डी स्क्वेअर म्हणजेच हायपोटेनस स्क्वेअर, ओ डी स्क्वेअर इक्वल टू पायथागोरस थेरम काय, हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स. म्हणजेच ओ डी स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू ओ पी स्क्वेअर आणि प्लस पी डी स्क्वेअर. ओ पी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. रिमेनिंग ज्या टू साईड्स आहेत ओ पी आणि
पी डी त्यांच्या स्क्वेअरची सम ओ पी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ओ डी आहे तुमची, दॅट इज द रेडियस ऑफ सर्कल 20 आहे. ओ पी म्हणजे सेंटरपासूनचा डिस्टन्स देखील आहे 12 त्याचं स्क्वेअर. आणि पी डी ही व्हॅल्यू तुम्हाला माहीत नाही, ती फाइंड आउट करायची, त्यामुळे ती ॲज इट इज ठेवली पी डी स्क्वेअर. 20चा स्क्वेअर काय होईल 400, 12चा स्क्वेअर होईल 144 प्लस पी डी स्क्वेअर. पी डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तुम्हाला. म्हणजेच या ठिकाणी ही राईट हँड साईड फक्त लेफ्ट हँड साईडला लिहिली आपण, आणि लेफ्ट हँड साईड ही इकडं लिहिली आहे. आणि मग पी डी स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच हा 144 जो आहे तो या ठिकाणी राईट हँड साईडला घेतला आपण, प्लस आहे इकडे घेतल्यावर मायनस झाला आहे तो. म्हणजेच 400 मायनस 144 किती मिळालं ते 256. पी डी स्क्वेअर इक्वल टू 256. स्क्वेअर रूट जर घेतलं तर पी डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतल्यावर पी डी मिळेल फक्त. आणि 256 याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला माहीत आहे 256चं स्क्वेअर रूट काय असणार आहे 16 असणार आहे. कारण 16चा स्क्वेअर हा किती आहे 256 आहे. त्यामुळे 256चं स्क्वेअर रूट 16 मिळणार आहे. देअरफॉर पी डी हे जे काय डिस्टन्स आहे हे तुम्हाला काय मिळालं आहे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 16 मिळालं आहे. त्यामुळे हे पी डी डिस्टन्स किती आलं आहे 16 आलं आहे. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे कॉड सी डी फाइंड आउट करायचं. कॉड सी डी किती असणार आहे तर तुम्हाला रिझल्ट माहीत आहे का परपेंडिक्युलर जो काही ड्रॉ करता तुम्ही कॉडवरती, त्या परपेंडिक्युलरमुळं कॉड काय होत असतो बायसेक्ट होत असतो. बरोबर आहे, बायसेक्ट होतो म्हणजे दोन समान भाग होते. त्यामुळं सी पी हे जे काही डिस्टन्स आहे ते पी डी डिस्टन्स एवढंच असणार आहे. आणि पी डी डिस्टन्स किती आहे तर ते आहे मिळालं आहे आत्ताच आपल्याला 16 मिळालं आहे. त्यामुळे सी पी डिस्टन्स हे देखील तेवढंच असणार आहे 16 असणार आहे. मग टोटल डिस्टन्स सी डी किती मिळणार आहे सी पी प्लस पी डी म्हणजे 16 प्लस 16. 16 प्लस 16 किती होणार आहे 32 होणार आहे. त्यामुळं कॉड सी डी जे आहे त्याचा डिस्टन्स त्याचे लेंथ किती मिळणार आहे 16 प्लस 16 दॅट इज इक्वल टू 32 सेंटीमीटर. ओके, हिअर सी डी इक्वल टू सी पी प्लस सी डी. सी डी जी आहे ती सी पी प्लस सी डी म्हणजे 16 प्लस 16 दॅट इज इक्वल टू 32. हे दोन्ही सेम आहेत पा सी पी इक्वल टू पी डी बिकॉज दॅट परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू दॅट कॉड बायसेक्ट दॅट कॉड. हा रिझल्ट या ठिकाणी यूज करून तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. सी डी कॉड सी डी इक्वल टू 32 सेंटीमीटर. अशा प्रकारे एक्झरसाइज आहे, यावरती डिपेंड. प्रत्येक या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये ह्याच पद्धतीने जॉमेट्री वापरलेली पहा. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये असंच या ठिकाणी फिगर तुम्हाला तयार करायची, याच पद्धतीची फिगर तयार करायची. ट्रँगल तयार करायचा आहे पहा फिगर तयार करून, का जो राईट अँगल ट्रँगल तयार होणार आहे रिझल्ट यूज केल्यानंतर. आणि त्यावरती वेगवेगळ्या या ठिकाणी व्हॅल्यू दिलेल्या आहेत. काही एक्झाम्पलमध्ये ही पी डी दिलेली आहे, त्यावरनं तुम्हाला रेडियस विचारली आहे, ही डिस्टन्स ओ पी देखील दिलं आहे. काही एक्झाम्पलमध्ये सी डी दिलेली तुम्हाला, त्यावरनं तुम्ही पी डी फाइंड आउट करून या ठिकाणी ओ पी दिलेली आहे त्यावरनं रेडियस विचारला. असं वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू विचार. दोन व्हॅल्यू दिल्यात या ट्रँगलमध्ये, कुठल्याही 2 व्हॅल्यू दिल्यात आणि तिसरी व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. काय वेळेला डायमीटर दिला आहे पहा, डायमीटरवरनं तुम्ही रेडियस मिळवू शकता. रेडियस मिळवून मग या ठिकाणी ओ पी डिस्टन्स दिला असेल, मग पी डी विचारलं आहे. असं वेगवेगळ्या प्रकारचे हे एक्झाम्पल आहेत पहा. या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये याच पद्धतीची फिगर आहे पहा. अशाच पद्धतीची फिगर ड्रॉ करायची, ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत यामध्ये त्या व्हॅल्यूमध्ये टाकायच्या आहे. पायथागोरस थेरम यूज करायचा आहे या प्रकारच्या राईट अँगल ट्रँगलमध्ये, आणि जी व्हॅल्यू तुम्हाला विचारली ती फाइंड आउट करायची. काही शंका असलेल्या एक्झाम्पलमध्ये तर तुम्ही विचारू शकता. 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. इन अ सर्कल विथ रेडियस 5 सेंटीमीटर, अ कॉड इज ॲट अ डिस्टन्स 3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून कॉड हा 3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ कॉड. कॉडची लेंथ फाइंड आउट करायची. याला देखील तुम्ही हीच पद्धतीने जॉमेट्री यूज करू शकता. एक रेडियस 5 आहे, या ठिकाणी अशीच फिगर तयार होईल पहा. ओ डी ही 5 मिळालेली आहे तुम्हाला. डिस्टन्स आहे कॉडचं सेंटरपासून कॉडचं डिस्टन्स 3 आहे, म्हणजे ओ डी ही 5 असेल, ओ पी ही 3 असेल, आणि त्यावरनं पी डी फाइंड आउट करायची असेल तुम्हाला. मग 5 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस
पी डी स्क्वेअर फाइंड आउट करता येईल. म्हणजे हा किती मिळणार आहे तुम्हाला 4 मिळणार आहे. 5 स्क्वेअर या जर 5 असेल आणि ही 3 असेल तरी किती मिळणार पायथागोरस थेरमने 4 मिळणार आहे. म्हणजे पी डी जर 4 मिळाले तर टोटल कॉड सी डी किती मिळणार आहे 4 + 4 म्हणजे 8 हे तुमचा आन्सर असणार आहे. नंतर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉड बायसेक्ट दॅट कॉड. म्हणजे आन्सर काय मिळणार आहे कॉड मिळणार आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ केली सेंटरपासून कॉडवरती तर ते कॉडला बायसेक्ट करतं. देअरफॉर दॅट बायसेक्ट दॅट कॉड. ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार. याचे आन्सर जे आहेत ते तुम्हाला जी ओरिजिनल पी डी एफ दिलेली आहे पूर्ण ब्रिज कोरची त्याच्या लास्टला ॲन्सर्स दिलेले आहेत पहा. ते ॲन्सर्स तुम्ही चेक करू शकता. ओरिजिनल पी डी एफ जे आहे त्याच्यामध्ये सर्व दिवसाचे तुमचे या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला सर्व दिवसाचं. त्याच्या लास्टला या ठिकाणी तुम्ही ॲन्सर चेक करू शकता. ओके, वी विल स्टॉप हिअर.